पुष्पा या अल्लू अर्जुनच्या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। पण सिनेमाच्या प्रदर्शनासोबतच काही अशा घटना घडल्या की अभिनेता अल्लू अर्जुनवरच गुन्हा दाखल होईपर्यंत हे प्रकरण गेलं। पुष्पा 2 सिनेमावरून कसं उठलंय वादाचं वादळ, बघूयात हा रिपोर्ट। पुष्पा, ढाई अक्षर, नाम छोटा है लेकिन साउंड बहुत बड़ा। पुष्पा सिर्फ एक नाम नहीं है, पुष्पा मतलब ब्रँड। पुष्पा 2 अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं। या सिनेमाचा हा सिक्वेल, या सिक्वेलची चाहत्यांना केवढी प्रतीक्षा होती याचा अंदाज बॉक्स ऑफिसवरच्या सगळ्या तुटणाऱ्या आणि नव्यानं नोंद होणाऱ्या रेकॉर्ड्सनी तुम्हाला येईल। पुष्पा द राईज सिनेमानं 2021 मध्ये कमाल केली। या सिनेमाच्या सिक्वेलनं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केलं। बॉलिवूडच्या कुठल्याही सिनेमापेक्षा जबरदस्त ओपनिंग मिळालं। पहिल्याच दिवशी 66 ते 68 कोटींच्या रेंजमध्ये कमाई केली। शाहरुखच्या जवान सिनेमाचा ओपनिंग कलेक्शनचा रेकॉर्ड पुष्पा 2 न मोडला। पार्टी होगी पुष्पा, अब होगी पार्टी। हे रेकॉर्ड्स होत असतानाच प्रत्यक्षात त्याही पलीकडे पुष्पा 2 सिनेमाची क्रेज गेली। हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 सिनेमाचा प्रीमियर होणार होता। त्यासाठी मोठी गर्दी उसळली। गर्दी इतकी बेभान झाली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। परिस्थिती बिघडली आणि यात एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची झलक पाहण्यासाठी गर्दीतले चाहते वेडे झाले होते। तर या चेंगराचेंगरीची कुठलीही कल्पना नसलेला अल्लू अर्जुन आज सिनेमा पाहत होता। आता या घटनेनंतर अभिनेता अल्लू अर्जुन याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। तर इकडे सांगली आणि मुंबईतही अशा काही घटना घडल्या ज्यामुळे टेन्शन वाढलं। सांगलीच्या जतमध्ये पुष्पा 2 पाहायला तुफान गर्दी झाली। यात तिकीट न मिळाल्यामुळे तिकीट विंडोवर दगडफेक करण्यात आली। अखेर पोलिसांनी धाव घेत जमावाला शांत केले। मुंबईतील बांद्रे इथे तर सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान भयंकर प्रकार घडला। गेटी गॅलेक्सी इथं शो सुरू असतानाच एका अज्ञातानं स्प्रेची फवारणी केली, ज्यामुळे उपस्थितांना खोकला आणि उलटीसारखा त्रास झाला। अखेर सिनेमाचा शो काही काळासाठी थांबवून पुन्हा सुरू करावा लागला। एकीकडे अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवरती रेकॉर्ड मोडतोय, नवे रेकॉर्ड प्रस्थापित करतोय, तर दुसरीकडे या लाजिरवाण्या घटनांमुळे चाहत्यांमध्ये नाराजी। सांगलीहून स्वप्नील पाटील सह मुंबईहून रितेश हातीम, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।